नमस्कार. दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग कुंभ व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण बघूयात. कुंभ व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं आता 8व्या स्थानातून भ्रमण होणार आहे आणि शनीचं आपल्या पत्रिकेमध्ये सध्या 2ऱ्या स्थानातून भ्रमण सुरू आहे. त्यामुळं हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये 2ऱ्या आणि 8व्या स्थानातून होणार आहे. येणारा हा कालखंड आपल्याला काहीसा त्रासदायक असण्याची शक्यता आहे. मुळातच आपल्या राशीची 7.5 सुरू आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 7.5चा आपण भरपूर अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे 7.5 म्हणजे नेमकं काय याची आता आपल्याला पुरेपूर जाणीव झालेली आहे. मात्र या त्रासामधून 7.5च्या या अडचणींमधूनच तुम्हाला तुमच्या जगण्याचा खरा अर्थ समजलेला आहे. 7.5 अजून जरी पूर्णपणे संपलेली नसली तरी देखील तुमच्यावर त्याचा प्रभाव तितकाच असणार आहे. या आगामी कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर या कालखंडामध्ये तुमची आर्थिक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे. मुळातच गेल्या 5 वर्षांपासून तुमची व्यवसायाची म्हणा किंवा आर्थिक घडी ही पूर्णपणे विस्कटलेली असणार आहे आणि या विस्कटलेली घडी बसवतानाच आपल्याला सध्या त्रास होत असणार आहे. मात्र त्या त्रासामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या या कालखंडामध्ये आपण कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करण्याचं टाळावं. त्याचबरोबर आपण आपलं मन शांत ठेवावं. कितीही त्रास झाला, कितीही प्रतिकूलता जाणवली तरी देखील हा कालखंड काही कायम टिकणारा कालखंड नाही हे आपल्या मनाला आपण समजावून सांगावं. येणाऱ्या या कालखंडामध्ये कुंभ व्यक्तींनी कौटुंबिक जीवनामध्ये देखील काळजी घेणं गरजेचं आहे. कौटुंबिक जीवनामध्ये विनाकारण होणारे मतभेद टाळावे. कुटुंबातील सदस्यांबरोबर आपण सुसंवाद ठेवावा. त्याचबरोबर येणाऱ्या या कालखंडामध्ये कुंभ व्यक्तींनी दूरवर करावे लागणारे प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवासामध्ये तुम्ही विशेष काळजी घ्यावी. वाहन चालवताना देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींपासून आपण स्वतःला परावृत्त करावं. एकंदरीतच येणारा हा कालखंड कुंभ व्यक्तींना मानसिक दुर्बलतेचा राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.